नमस्कार मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाचा भाग बघणार आहोत. तो म्हणजे डिफरन्स इन सी, सी प्लस प्लस, जावा ह्या लँग्वेज मधला जो काही फरक आहे तर तो बघणार आहोत. सुरुवातीला जो भाग आहे तर तो म्हणजे प्रोग्रामिंग पॅराडिगम. प्रोग्रामिंग पॅराडिगम म्हणजेच स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे प्रोग्रामिंगचं, तर ते सी मध्ये प्रोसिजरल लँग्वेजच्या स्वरूपात असतं. सी प्लस प्लस मध्ये उप्स म्हणजेच ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ह्या लँग्वेज मध्ये तयार झालेलं असतं. जावा मध्ये प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड पॅराडिगम नुसार प्रोग्रामिंग ही बनवलेली असते. ओरिजिन, आता सी ही लँग्वेज असेंब्ली लँग्वेजच्या बेस आहे. म्हणजेच असेंब्ली लँग्वेज वरून सी ही लँग्वेज तयार केली गेली आहे. सी प्लस प्लस लँग्वेज ही सी लँग्वेज मधून तयार केली आहे. जावा ही लँग्वेज सी आणि सी प्लस प्लस यामधूनच तयार केली गेलेली आहे. आता तिसरा फरक, डेव्हलपर कोण होते सी लँग्वेजचे? डेनिस रिची हे 1972 मध्ये ज्यांनी सी लँग्वेज ही तयार केली. सी प्लस प्लस लँग्वेज ही 1979 मध्ये बेजार्ने स्ट्रॉप्स्ट्रस यांनी तयार केली आणि जावा ही लँग्वेज जेम्स गॉसलिंग यांनी 1991 मध्ये तयार केली. त्यानंतर चौथा फरक, ट्रान्सलेटर. सी लँग्वेज मध्ये कंपायलर हा वापरला जातो. सी प्लस प्लस लँग्वेज मध्ये सुद्धा कंपायलरच वापरला जातो. जावा लँग्वेज मध्ये कंपायलर प्लस इंटरप्रिटर हा वापरला जातो. त्यानंतर प्लॅटफॉर्म डिपेंडन्सी. सी प्लस प्लस लँग्वेज मध्ये प्लॅटफॉर्म डिपेंडंट असतात. ज्या मशीनवर आपण प्रोग्राम करतो त्याच मशीनवर त्याचं एक्झिक्युशन करू शकतो. विंडोजवर आपण जर तो प्रोग्राम एक्झिक्यूट करत असलो, तोच प्रोग्राम कॉपी करून आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर एक्झिक्यूट करू शकत नाही. त्याच पद्धतीने सी प्लस प्लस लँग्वेजचे प्रोग्राम सुद्धा आपण विंडोजवर एक्झिक्यूट केलेले असतील तर ते लिनक्स किंवा मॅकिंटोश म्हणजेच मॅक ऑपरेटिंग सिस्टीमवर आपण एक्झिक्यूट करू शकत नाही. कारण सी आणि सी प्लस प्लस मधले प्रोग्राम हे सगळे प्लॅटफॉर्म डिपेंडंट असतात. पण जावा ही लँग्वेज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, म्हणजे स्वतंत्र आहे. जावा लँग्वेजचा सोर्स कोड हा आपण तयार केला, त्याच्यानंतर तो एक्झिक्यूट केला, त्याची क्लास फाईल घेऊन किंवा त्याची एक्झिक्युटेबल सोर्स कोडची फाईल घेऊन आपण विंडोज मधून लिनक्स मध्ये तीच फाईल एक्झिक्यूट करू शकतो. तीच सोर्स कोड फाईल आपण मॅक ऑपरेटिंग सिस्टीमवर सुद्धा आपण एक्झिक्यूट करू शकतो. म्हणूनच जावा ही लँग्वेज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, म्हणजे स्वतंत्र आहे. आता आपण पुढचा भाग बघूया, कोड एक्झिक्युशन. सी लँग्वेजसाठी आपण कोड जो सोर्स कोड आहे तर तो डायरेक्टली एक्झिक्यूट केला जातो. सी प्लस प्लस मध्ये सुद्धा आपण कोडचं एक्झिक्युशन हे डायरेक्ट करत असतो, पण जावा मध्ये आपण JVM चा वापर करत असतो. म्हणून जावा ही डायरेक्टली एक्झिक्यूट केली जात नाही, तर ती एक्झिक्युटेड ही JVM कडून केली जाते. पुढचा भाग बघणार आहोत, अप्रोच. सी लँग्वेजची हायरार्की ही टॉप टू डाऊन अशा अप्रोच मध्ये तयार केली जाते. म्हणजे सुरुवातीला मेन डॉट सी फाईल तयार केली जाते आणि नंतर मग छोटे छोटे जे सोर्स कोड फाईल्स आहेत तर त्या बनवल्या जातात. सी प्लस प्लस मध्ये याच्या विरुद्ध तयार केलं जातं. म्हणजेच पहिल्यांदा छोटे छोटे मॉड्यूल्स तयार केले जातात आणि सगळ्यात शेवटी मेन डॉट सी प्लस प्लस म्हणजे CPP फाईल बनवली जाते. म्हणून सी प्लस प्लस चा अप्रोच हा बॉटम टू अप असा आहे आणि सी चा टॉप टू डाऊन असा आहे. जावा मध्ये सुद्धा पहिल्यांदा सुरुवातीला छोटे छोटे सोर्स कोडच्या फाईल्स तयार केल्या जातात, एकत्रित केले जातात आणि नंतर सगळ्यात शेवटी मेन जावा फाईल ही तयार केली जाते. पुढे फरक बघूया, अलोकेशन. सी या लँग्वेज मध्ये मेमरीचं अलोकेशन हे मॅलॉक आणि कॅलॉक ह्या फंक्शन्सने तयार केले जाते. सी प्लस प्लस मध्ये न्यू आणि डिलीट हे दोन ऑपरेटर वापरले जातात मेमरी अलोकेशन साठी, आणि जावा मध्ये जे मेमरीचे अलोकेशन केले जातात तर ते पूर्णपणे नष्ट करण्यासाठी गार्बेज कलेक्टरचा वापर केला जातो. म्हणजेच सी आणि सी प्लस प्लस मध्ये बऱ्याच प्रमाणात न वापरलेले, संदर्भ नसलेले
केलेले हे ऑब्जेक्ट किंवा व्हेरिएबल्स हे स्टोअर केले जातात, पण जावामध्ये मेमरी अलोकेशन ही लगेचच नष्ट केली जाते. पुढचा फरक बघूया. एक्सेप्शन हँडलिंग. कुठल्याही पद्धतीचं एक्सेप्शन आलं तर ते हँडल केलं जात नाही, म्हणजेच इट इज नॉट सपोर्टेड इन सी लँग्वेज. पण सी प्लस प्लस मध्ये एक्सेप्शन हँडलिंग हे सपोर्ट केले जातात. जावामध्ये सुद्धा एक्सेप्शन हँडलिंग हे सपोर्ट केले जातात. त्यासाठी ट्राय कॅच चा वापर केला जातो आणि जावामध्ये थ्रो आणि थ्रोचा सुद्धा वापर करत असतो. आता पुढचा सी मध्ये टेम्पलेट्स हे वापरले जात नाहीत. सी प्लस प्लस मध्ये टेम्पलेट्स हे वापरले जातात. जावामध्ये टेम्पलेट्स हे वापरले जात नाहीत. पुढचा फरक बघूया. डिस्ट्रक्टर. सी मध्ये डिस्ट्रक्टर म्हणजेच मेमरी जी तयार झालेली आहे कन्स्ट्रक्टर कडून किंवा जे आपण ऑब्जेक्ट तयार केलेले आहेत, जे व्हेरिएबल्स तयार केलेले आहेत किंवा जे न वापरलेले व्हेरिएबल्स आहेत तर ते डिस्ट्रक्ट केले जात नाहीत. त्यामुळे सी लँग्वेज मध्ये कन्स्ट्रक्टर नसतो आणि त्याचबरोबर डिस्ट्रक्टरही नसतो. पण सी प्लस प्लस मध्ये कन्स्ट्रक्टरही असतो आणि डिस्ट्रक्टरही असतो. पण जावामध्ये कन्स्ट्रक्टर हा असतो, डिस्ट्रक्टर नसतो, कारण मेमरीचं अलोकेशन जे झालेलं असेल तर ते नष्ट करण्यासाठी गार्बेज कलेक्टरचा वापर केला जातो. पुढचा फरक बघूया. मल्टी थ्रेडिंग इंटरफेसेस. सी लँग्वेज मध्ये मल्टी थ्रेडिंग किंवा इंटरफेस हे वापरले जात नाही. सी प्लस प्लस मध्ये सुद्धा इंटरफेसेस हे वापरले जात नाही. पण जावामध्ये मल्टी थ्रेडिंग आणि इंटरफेसेस हे दोन्ही वापरले जातात. पुढचा फरक बघूया. डेटाबेस कनेक्टिव्हिटी. सी मध्ये डेटाबेस हा सोर्स कोडला जोडता येत नाही, म्हणून ते सपोर्ट करत नाही. सी प्लस प्लस मध्ये सुद्धा डेटाबेस कनेक्ट करण्याची सोय नाही. जावामध्ये डेटाबेस हा आपण जोडू शकतो सोर्स कोड मध्ये आणि त्याचबरोबर डेटाबेस मध्ये आपण अपडेशन, इन्सर्शन किंवा डिलिशन ह्या क्रिया करू शकतो. पुढचा फरक बघूया. स्टोरेज क्लासेस. आता डेटाबेस हे सी मध्ये वापरले जात नाही, सी प्लस प्लस मध्ये वापरले जात नाही. मग आपण डेटाबेस हा कसा स्टोअर करायचा किंवा स्टोरेज कसे बनवायचे, तर त्यासाठी सी मध्ये डेनिस रिचीने पहिल्यांदाच सोय केली होती. सपोर्टेड ऑटो आणि एक्सटर्न हे स्टोरेज क्लासेस सी मध्ये वापरले जातात. त्याचबरोबर सी प्लस प्लस मध्ये सुद्धा आपण ऑटो आणि एक्सटर्न हे स्टोरेज क्लासेस वापरत असतो. पण जावामध्ये आपण स्टोरेज क्लासेस हे वापरत नाही. आता पुढचा फरक बघूया. फाईल जनरेशन. सी मध्ये ज्या वेळेस फाईल ही एक्झिक्यूट केली जाते, ती एक्झिक्यूट करताना पहिल्यांदा ऑब्जेक्ट कोड तयार होतो, त्यानंतर .exe फाईल ही तयार होते. त्याच पद्धतीने सी प्लस प्लस च कंपायलेशन मध्ये सुद्धा .obj फाईल म्हणजेच ऑब्जेक्ट कोड फाईल ही तयार होते आणि एक्झिक्युशन करताना .exe फाईल ही तयार होते. पण जावामध्ये .class फाईल हीच शेवटची फाईल म्हणून तयार होत असते. पुढचा फरक बघूया. प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह. आता प्री प्रोसेसर म्हणजेच हॅश डिफाइन हे फंक्शन किंवा कॉन्स्टंट व्हॅल्यू साठी वापरले जातात आणि डायरेक्टिव्ह म्हणजे हॅश इन्क्लूड studio.h, हॅश इन्क्लूड conio.h हे म्हणून वापरले जातात सी मध्ये. आणि सी प्लस प्लस मध्ये हॅश इन्क्लूड iostream.h हे वापरले जाते. पण जावामध्ये प्री प्रोसेसर किंवा डायरेक्टिव्ह हे वापरले जात नाही, तर त्यामध्ये पॅकेजेस हे वापरले जातात जे इम्पोर्ट करण्याचे काम करतात. आपण एखादा क्लास किंवा एखादा इंटरफेस वापरायचा असेल सोर्स कोड मध्ये, त्यासाठी इम्पोर्ट जावा डॉट पॅकेजचं नाव आणि क्लासचं नाव असं वापरत असतं. फरक बघूया. कीवर्ड्स. सी मध्ये आपण 32 कीवर्ड्स हे यूज करत असतो, म्हणजे इफ, एल्स, फॉर, व्हाईल हे आपण वापरत असतो. त्याच पद्धतीने सी प्लस प्लस मध्ये आपण 63 कीवर्ड्स म्हणजे 63 कीवर्ड्स आपण वापरत असतो. जावा मध्ये आपण 50 डिफाइंड कीवर्ड्स हे यूज करत असतो, म्हणजेच ऑटो, एक्सटर्न हे वापरून इफ, एल्स, व्हाईल, फॉर लूप यूज. पुढचा फरक बघूया. डेटा टाइप्स, युनियन, स्ट्रक्चर. सी मध्ये डेटा टाइप्स साठी आपण युनियन आणि स्ट्रक्चरचा वापर करत असतो. स्ट्रक्ट म्हणून वापरतो आणि युनियन पण वापरत असतो. तसंच सी प्लस प्लस मध्ये सुद्धा आपण युनियन आणि स्ट्रक्ट हे वापरत असतो. पण जावामध्ये आपण युनियन किंवा स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्ट हे वापरत नाही. पुढचा फरक बघूया. इनहेरिटन्स. सी मध्ये आपण कोणताही सोर्स कोड लिहिल्यानंतर त्याचा परत एक सब सोर्स कोड किंवा सब क्लास किंवा सब टाइप
बनवत नाही, म्हणून इनहेरिटन्स हा सी मध्ये वापरला जात नाही. सी प्लस प्लस मध्ये आपण इनहेरिटन्स वापरू शकतो, कारण त्यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे कन्सेप्ट वापरत असतो. त्यातलाच हा एक भाग इनहेरिटन्स. त्यामध्ये आपण सिंपल इनहेरिटन्स, हिरार्चिकल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स वापरत असतो. पण जावामध्ये आपण सगळ्या प्रकारच्या इनहेरिटन्सला सपोर्ट करतो, फक्त मल्टिपल इनहेरिटन्सला सपोर्ट करत नाही. पुढचा फरक बघूया. ओव्हरलोडिंग. आपण कुठल्याही पद्धतीचं फंक्शन्स वापरताना परत तेच फंक्शन जर वापरायचं असलं तर ते पुन्हा लिहित नाही, तर सी लँग्वेज मध्ये ओव्हरलोडिंग होत नाही. सी प्लस प्लस मध्ये आपण फंक्शन ओव्हरलोडिंग ही वापरली जाते, त्याचबरोबर ऑपरेटर ओव्हरलोडिंग सुद्धा वापरली जाते. पण जावामध्ये आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा वापर करत नाही. पण जावा ही प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज असल्यामुळे आपण पॉलिमॉर्फिझम हा कन्सेप्ट पूर्णपणे वापरला जातो. पुढचा फरक बघूया. पॉइंटर्स. सी लँग्वेज मध्ये आपण पॉइंटर्सचा वापर करत असतो. सी प्लस प्लस मध्ये सुद्धा पॉइंटर्सचा वापर केला जातो, पण जावामध्ये पॉइंटर्सचा वापर केला जात नाही, कारण पॉइंटर्स हे रेफरन्स देण्याचं काम करतात. त्यासाठी आपण इन्स्टन्स ऑफ ह्या ऑपरेटरचा वापर करतो. धन्यवाद.